हे होतं आपल्या गावातील तमाशा शालिग्राम शांताराम। नमस्कार, मी आपला लाडका रामू। हा तमाशा मी रात्री 2 वाजेपर्यंत बघत होतो। तुम्ही आता बघून एन्जॉय करा मित्रांनो। रुको जरा सब्र करो, एवढंच नाही अजून पुढे आहेत। त्याच्या पहिले आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याचा एन्जॉय घेण्यासाठी आपल्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर नक्की करा। पब्लिक तमाशाचा एकदम आनंद घेत होती मित्रांनो। तुम्ही पण घ्या आपला व्हिडिओ बघून। त्याच्या पहिले आपल्या व्हिडिओला लाईक करून द्या। एक वेळेस तमाशाचा एन्जॉय घेण्यासाठी गणेश आपल्या गावात आला होता, एकदम एन्जॉय करत होतो मित्रांनो। तुम्ही आमच्या व्हिडिओ बघून घेत राहा। त्यात आपले गावातील फॉलोअर्स आणि आपले मित्रमंडळी बघा आपल्याला या नावाने ओळखतात। खालून गळत असेल नाकातून तुमचं असं हे बघा हा माझा साला आहे। जास्त सिरियस झालेली। टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका। आमच्या दवाखान्यात कसे कसे पेशंट येतात। टेन्शन घेऊ नका, आमच्या दवाखान्यातून एक बी पेशंट वापस जात नाही। म्हणजे बिगर ट्रीटमेंटचं वापस जात नाही। ट्रीटमेंट होते। अरे याले बांधी ठेवा रे कांदा सोड। टेन्शन घेऊ नका, लवकरात लवकर तुमच्या हातात आम्ही डेड बॉडी देणारच। डेड बॉडी ट्रीटमेंट करून देणार, ट्रीटमेंट करून देणार। तो म्हणजे माय असं आता तेच म्हणत होती, ट्रीटमेंट करून देणार। आमच्या दवाखान्यात कसे कसे पेशंट येतात मित्रांनो। हे लोक आपलं पोट भरण्यासाठी, लोकांचं एन्जॉय करण्यासाठी, लोकांचं एंटरटेनमेंट व्हावं त्याच्यासाठी आपल्याला खदखदून हसवतात। परंतु त्यांच्याकडे आपण कोणत्याही वाईट नजरेने बघू नये ही सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती। अरे तुमचं एन्जॉय कमी व्हायला नको, बघा पुढे टू बी कंटिन्यू। आता डिलिव्हरी झालेला आहे ते। हा नाडी कापली नाही अजून। नाडी नाही आहे, नाडी नाही ती। नाडी राहिली, नाडा हातात आला। मागे कुठे अटकली का? घेऊन जा, घेऊन जा। मग आपली मित्रमंडळी कमी आहेत का? नुसता फुल राडा करत होते मित्रांनो। पूर्ण पैसा वसूल करत होते तमाशाचे, एकदम एन्जॉय।
रात्री 2 वाजेपर्यंत तमाशा बघून झोपलो होतो मित्रांनो, तरी पण आपले डोळे आपल्या वेळेवर उघडले होते. बजरंगबलींचं नाव घेतलं आणि रनिंगला सुरुवात केलं. एखादी गोष्ट आपण केली नाही तर आपलं मन लागत नाही मित्रांनो, तसंच माझं झालंय. सकाळी उठून रनिंग करून व्यायाम करून योगा नाही केलं तर आपला दिवस चांगलंच जाणार नाही असं वाटतं. मग सपासप सपाटे मारले, वॉर्मअप केलं आणि आपल्या शरीरावर ताण दिलं. एखादी गोष्ट जर तुम्ही त्याच वेळेवर करत असाल मित्रांनो तर त्याची तुम्हाला सवय होते आणि ती गोष्ट त्या वेळेतच होत राहते. तसं माझं झालं होतं. सकाळी उठून रनिंग, व्यायाम आणि वॉर्मअप करणं. आपल्या क्लासला सुट्टी असल्यामुळे वॉर्मअप, व्यायाम, रनिंग, योगा, प्राणायाम हे खूप वेळेवर चाललं होतं मित्रांनो. त्याला उशीर झालं होतं. सकाळचे 7 वाजले होते. आपलं पोट वाढायला नको म्हणून मित्रांनो तुम्ही हा व्यायाम दररोज करत जा. कमीत कमी 15 ते 20 वेळेस असे तुम्ही केले की तुमचे पोट वाढणार नाही. मग आपला रामू टंगडी वरती करून आपल्या डोक्यावर प्रेशर निर्माण करतो आणि डोक्याला टेन्शन देत राहतो मित्रांनो आणि डोक्यावर रक्त पुरवठा करत राहतो. गुड मॉर्निंग मित्रांनो. रात्रीच्या तमाशा कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा. सर्व आवरून मी येतो आपल्या स्टेडियमवर. आपली प्रॅक्टिस व्हावी म्हणून आम्ही एक मॅच खेळतो आपल्याच टीम सोबत. मग टॉस होते सेमीफायनलची. टॉस जिंकून चाळीसगावची टीम बॅटिंग करण्याचा निर्णय घेते. रामभैया टीम चांगल्या प्रकारे बॅटिंगचे प्रदर्शन करून आम्हाला जिंकून आयोजकांसोबत फायनल खेळायला सुरुवात करते. कॅप्टन आणि उपकॅप्टन समाधान आणि वरुण राठोड यांच्या चांगल्या खेळीमुळे त्यांची टीम ही एक सामान्यजनक स्कोअरपर्यंत पोहोचते. आज आपल्या गावात यात्रा आणि बैलगाडा शर्यत असल्यामुळे आपलं स्टेडियम हे थोडे रिकामे दिसत होते. पब्लिक यात्रेत आणि बैलगाडा शर्यत बघण्यामध्ये बिझी होती. कितीही पब्लिक कमी असली तरी आपले सबस्क्रायबर आणि फॉलोअर्स आपल्याला भेटतातच. चौका 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 चाळीसगावची रामभैया टीम चांगल्या प्रकारे बॅटिंग करून फायनल आपल्या नावावर करते आणि सेलिब्रेशन स्टार्ट करते. विजेता आणि उपविजेता संघ मिळून सेलिब्रेशन सुरुवात करतात. एकदम जोरात सेलिब्रेशन होतो मित्रांनो. मग शेवटी आपल्या हस्ते आणि निक्या मोबाईलचे ऑनर यांच्या हस्ते बक्षीस समारंभ होतो आणि आपल्या GPL समाप्त होतो. धन्यवाद. मग मी येतो आपल्या गावातल्या बैलगाड्या शर्यत या ठिकाणी. गर्दी खूप आलेली होती मित्रांनो. पूर्ण बैलगाड्या शर्यत बघितलं आणि खूप एन्जॉय केलं. गाड्या कुठल्या आहे बाजूला राहा, पाठीपासून लांब राहा. या ठिकाणी समोर कोण उभे राहा, तुला समोर कोण उभे राहू नका. तुला समोर कोणी उभे राहू नका. या ठिकाणी त्यांचे निर्णय देतील. पाठी क्रमांक 5 विजय, पाठी क्रमांक 5 दातकान सोनवणे. एक सोबत 5 बैलगाडे पळत होते मित्रांनो. जर तुम्हाला बैलगाडा शर्यत आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बैलगाडा शर्यत प्रेमींना हे व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो. बैलगाड्यासोबतच आपल्या गावातली यात्रा पण एकदम जोरात भरली होती मित्रांनो. आणि इकडे आपल्या लाडूची यात्रा झाली होती मित्रांनो. मला तर असं वाटत होतं की लाडूने सगळी यात्रा उचलूनच आपल्या घरी आणलीत. यात्रेत तिला जी वस्तू दिसायची ती वस्तू ती घेऊनच राहायची. जी वस्तू उचलली एक वेळेस ती त्या दुकानदाराला ती परत द्यायचीच नाही. मग विनाकारण त्या दुकानदाराला पैसे देऊन ती वस्तू खरेदी करावी लागायची. हातातल्या बांगड्या, ट्रॅक्टर, बाहुली आणि खूप सारे असे खेळणे ती आपल्यासोबत घेऊन आली होती मित्रांनो आणि मला दाखवत होती ती. हे सगळे खेळणे तिने जत्रेतून आणले होते आज.
लाडूशी खेळून झालं की मी आणि दीपक पोहोचतो आपले मित्र सचिन जाधव यांच्या घरी, कारण त्यांची कोर्टात क्लर्कपदी या निवड झाली होती आणि त्यांचे अभिनंदन आम्ही दोघी करत होतो मित्रांनो. घरातला एक व्यक्ती शिकला की 7 पिढ्यांचे कल्याण होतं असं सांगतात मित्रांनो. हे सगळं आवरून आम्ही गेलो आहोत जत्रेत गेलो तर आपले विद्यार्थी तिथे भेटतात, ते बघा आपले विद्यार्थी. सोबत यात्रेचा एन्जॉय झाला की आम्ही घेतो यात्रेचे दर्शन. आपली यात्रा आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि जत्रेचा आनंद घ्या. यात्रेत गेलो आणि काही खाल्लं नाही मित्रांनो तर पोट आपल्याला किती श्राप देईल मित्रांनो, म्हणून आम्ही पोटात थोडं अन्न टाकून घेतलं. आपल्यासोबत आपल्या गावातल्या ज्येष्ठ मंडळी, आमचे काकाश्री आणि आमचे मोठे बंधू होते, त्यांच्यासोबत आम्ही यात्रेचे एन्जॉय करत होतो. आमचे काकाश्री खूप वर्षानंतर यात्रेचे एन्जॉय करत होते म्हणून खूप पोट भरून खात होते ते. बैलगाडा शर्यत अंदाज झालं म्हणून थांबवण्यात आली होती मित्रांनो. ड्रोनने शूटिंग चालू होती आणि मोठ्या स्क्रीनवर दाखवलं जात होतं मित्रांनो. उद्या सकाळी आपली फायनल होणारी मित्रांनो बैलगाडा शर्यताची. मग उद्या बैलगाडा शर्यतची फायनल बघायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करून द्या. हे व्हिडिओ आपल्या बैलगाड्या प्रेमींना नक्की शेअर करा मित्रांनो. थँक्यू.